त्याच बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल लॉंग साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे मनीष बॉलला उचलतोय फेकतोय. पहिल्याच बॉलवरती सिंगलना स्ट्राईक रोटेट होतीये. धावेचा श्री गणेशा पहिल्याच बॉलमध्ये सिंगल आणि एक धाव धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक येतोय विलास मैदानाच्या आतमध्ये. वेगवान बॉल मी मगाशीच उल्लेख केला आहे. मोठे फटके हवेत या मॅच मध्ये आणि ते मोठे फटके लगवण्याची क्षमता बॅटरकडे जरूर असेल, परंतु रोहिदासचे वेगवान बॉल झेलण्याची क्षमता देखील बॅटरच्या मनगटामध्ये असावी. हेच प्रत्यक्षिक उदाहरण या मॅच मध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उलट टाकलाय बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अप्रतिम फिल्डिंग वेल फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव मिळते. मागील मॅचचा हिरो वर्णे ठाकूरवाडी संघाचा दीपक ठरलाय. विस्फोटक बॅटिंग करणार आणि 7 बॉलमध्ये 15 आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती एका षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च करणारा दीपक ठरलाय या मॅचचा हिरो. दीपक या आपण. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फार चांगली गोलंदाजी आहे रोहिदासनं. खरं तर आज फार अप्रतिम गोलंदाजी केली. आजच्या रात्रीमध्ये रोहिदास वेगवान बॉल टाकण्याची ॲबिलिटी मैदानाच्या आत. एकच धाव मिळते पुन्हा एकदा. एकेरीनं धावसंख्या येते 3. जबरदस्त बॉलिंग चालू आहे. वेगवान रनअप आहे. एक्सप्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढे टाकलेला बॉल पॅड पासून अगदी जवळून गेलाय बॉल यष्ट्यांपासून. रनआउटची संधी डिरेक्ट हिट झाली आहे. पंच आता निर्णय देतील तोपर्यंत पाहूयात. एक धाव तर मिळाली की नाही पंच सांगतायत. रेफर केलंय रनआउट साठी. या रिव्ह्यू पंचांचा अंपायर रिव्ह्यू. चला आपण स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे पुन्हा एकदा पाहूयात. डायरेक्ट हिट तर झाली आहे परंतु पोहोचलाय की नाही फलंदाज. फार चांगली गोलंदाजी आहे रोहिदासची. फिल्डिंग देखील साथ देतीये. लॉंग ऑन लॉंग ऑफचे 2 क्षेत्ररक्षक अप्रतिम फिल्डिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. लवालवाडी संघ मागील सामना सहजरित्या वन साइड रित्या जिंकत या मॅच मध्ये ते दाखल झालेत. परंतु हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे. एक धाव महत्वाची या 3 षटकांच्या मॅच मध्ये. आपण ऑन स्क्रीन वरती करता चेक करूयात स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीद्वारे. नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज पोचला आहे की नाही याची शहानिशा. बॅटर इथून सेफ असेल. बॅटर सेफ. रन मिळते ती 1. एकेरीनं धावसंख्या आहे ती 4 आकड्यावर आणि बॉल संपलेत ते 5. फार चांगली गोलंदाजी आहे रोहिदासची. वेगवान एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये. उलट टाकलाय बॉल. कव्हर मध्ये चुकी झाली आहे हलकीशी. रनआउटची शक्यता होऊ शकली असती परंतु 1 रन मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकात अवघ्या धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 5. इकॉनॉमिकल स्पेल टाकले रोहिदासनं पॉवर प्लेच्या षटकात. नो लॉस 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम अन्ना 11 मुठा टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय आणि आता 5 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय पहिल्या षटकामध्ये.
एका षटकामध्ये धावसंख्या ती 5. सेकंड ओव्हरमध्ये आलाय गणेश. गणेश भला बॉलिंग मार्क वरती. ऑन द मार्क. ऑन स्ट्राईक आहे महेश. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. वेगवान गतीनं क्षेत्ररक्षक पोहोचलाय 30 सर्कलमध्ये. चांगली फिल्डिंग. मागील 2 मॅचमध्ये खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आपण याच मैदानावरती पाहत होतो, परंतु या मॅचमध्ये लवालवाडी संघाकडून अप्रतिम फिल्डिंग होते. सेकंड बॉल. बाउन्सरचा प्रयत्न आहे. ऑफस्टिकची लाईन पकडण्याचा प्रयत्न. अतिरिक्त बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जाते. आउटसाईड द ऑफ स्टंप. इट्स अ वाईट बॉल. अंपायर डिसिजन. त्या व्हाईट बॉलला धावसंख्या पोहोचली ती 7 ते आकड्यावर. 7 धावा धावफलकावरती. सेकंड राऊंडमधील सेकंड मॅचचा आनंद आपण घेतोय. उपस्थित क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. गणेश बॉलिंग मार्कवरती. एका बॉलमध्ये 2 धावा त्यानं खर्च केल्यात. एक सिंगल आणि त्यानंतर एक व्हाईट बॉल. गणेशचा बॉल फ्लिक केलाय. पिकअप शॉट बाय द बॅटर. बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी रुपे ऑन द गो. देव माणूस चषकाचा हा दर्जेदार चौकार. तिसरा बॉल. मोठा फटक्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल येतोय. कॅच ड्रॉप केली पुन्हा एकदा. मिड ऑफ मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. रन मिळत आहेत तोपर्यंत 2. या बॅटरनं मागील बॉलमध्ये एक पिकअप शॉटनं चौकार ठोकलाय. त्या फलंदाजाला संधी मिळते या मॅचमध्ये. कॅच ऑफ द मॅच. पुढ्यात टाकलेला बॉल. ऑफस्टिकची लाईन पुन्हा एकदा खराब आहे पंच सांगतायत. स्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे बॉल. वन्स अगेन व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलला एक एक्स्ट्राची धावसंख्या आहे ती टोटल 14 या धावसंख्येवर. एका धाब्यानं पुढे सरकतो या मॅचमध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना अन्ना 11 मोठा किमान 30-35 पर्यंत पोहोचला या मॅचमध्ये. तर एक फायटिंग स्कोर उभारू शकतो या मॅचमध्ये तो अन्ना 11 मोठा संघ देखील. गणेश. गणेशचा बॉल आडव्या बाटनं मारण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर झोनमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत धाव मिळते ती एक. या क्षेत्ररक्षकानं आज जबरदस्त फिल्डिंग केली या मॅचमध्ये. एक अप्रतिम फिल्डिंग स्वतःला समर्पित केलंय. क्रिकेट खेळ जरूर बॅट आणि बॉलचा आहे. बॅट अँड बॉलचा खेळ जरूर आहे क्रिकेट, परंतु फिल्डिंग मार्कवरती जीवाच्या आकांतानं प्रत्येक क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो आणि ते योगदान आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण ठरत असतं. मनीष या मॅचमध्ये जबरदस्त फिल्डिंग करतोय. त्याला पलसदरी संघाचा कर्णधार. व्यासपीठाशी संपर्क साधा. पुन्हा आपण ड्रॉ करतोय. हवेत बॉल. लॉंग ऑफ मध्ये टिपला जाईल झेल आणि अखेर संपतो इथे बॅटर महेशचा खेळ.
या दोन संघांमध्ये मध्ये जी लढत चालू आहे, खरं तर जो संघ जिंकेल तो थेट क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचेल. नाईला पण मुठा आणि त्यांच्या विरोधात लवालवाडी. अप्रतिम फिल्डिंग, वेगवान फटका होता, अलॉंग द कार्पेट धाडस केलं बॉल अडवण्याचं आणि ते सक्सेस झालं आणि टोटल धाव मिळते ती एक धावसंख्या आहे ती 20 रन्स ऑन स्कोर कार्ड. 20 धाव आहेत धावफलकावर. 4 बॉलचा उर्वरित खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅच असेल वर्णे ठाकूरवाडे आणि त्यांच्या विरोधात पलसदरी बी. बोथ कॅप्टन्स आपण टॉस करूयात लगेचच. तिसरा बॉल खोलात टाकलाय, प्रॉपर टायमिंग नाहीये. मिड विकेट मधून वेगाने येतो क्षेत्ररक्षक, फक्त एकच धाव मिळते आणि या एकेरीना धावसंख्या आहे ती 21 या आकड्यावर. पहिल्या 17 मध्ये आपण धावा पाहिल्या, पहिल्या राऊंड मध्ये आपण धावा पाहिल्या. या सेकंड राऊंड मध्ये 3 षटकांच्या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना धावा होत नाहीयेत अद्याप तरी. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, धावसंख्या आहे 21. हरेश बॉलिंग मार्क वरती 6 धावा त्यानं खर्च केल्या. खोलात टाकलाय, पॅड वरती आदळलाय, लावली अपील. प्रत्येक क्षेत्ररक्षक अपील मध्ये प्रतिसाद देतोय, परंतु पंच आमचे देखील चाणक्य आहेत. मात्र रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद. रनआउटच्या स्वरूपात नॉन स्ट्राईक एंडवरती बॅटर मात्र इथे बाद होतोय. दोन बॉलचा खेळ शिल्लक, 22 धावा धावफलकावर, 2 गडी बाद. हरेश आलाय, त्याच्या विरोधात 5वा बॉल फेस करत असताना विलासनं मात्र धावा मिळवला त्या बॉलवरती एक आणि दुसरीच्या प्रयत्नात तो बाद होतोय आणि एकच धाव मिळते. धावसंख्या 23. गोलंदाजी चालू आहे लवालवाडी संघाचे देखील. बॉलिंग अटॅक तगडा आहे खरं तर टीम लवालवाडी संघाकडे. रोहिदास सुरुवात करतो अप्रतिम, त्यानंतर गणेश पाला बॉलिंग मार्कवरती येतो, तो देखील एक चांगला कमबॅक करून देतो आणि त्यानंतर हरेश फक्त षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला थोडं थांबवण्याचं काम करतो. ही सहयोगात्मक गोलंदाजी आहे खरं तर लवालवाडी संघाकडे आणि त्याच कारणास्तव अगदी प्रत्येक मॅचमध्ये ते लो स्कोरिंग मॅचकडे वाटचाल करत असतात. 23 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 विकेट लॉस. टीम अण्णा 11 मुठा आणि अंतिम लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑन द मार्क हरेश, बारके ऑन स्ट्राईक, फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये, गोलंदाज करणार नाहीये चुकी. नो मिस्टेक बाय द बॉलर, पकडली जाते कॅच. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा धक्का लागत असताना, चौथा धक्का लागत असताना मॅच मध्ये टीम अण्णा 11 मुठा संघाला सत्र संपलंय, धावसंख्या 23 आणि आता येणारे 18 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी.
24चं टार्गेट पहिलाच बॉल. तो पाऊस चाललाय बॅटिंग मार्क वरती. टीम लवालवाडी संघासाठी 3 बॉलमध्ये 2 फोर आलेले आहेत हरीशच्या बॅटमधून. स्विच हिट केलाय, सक्सेस झालाय स्विच हिट. प्रॉपर टायमिंगला कनेक्ट झालाय. स्वीट आहे आणि स्विच आहे. बॉल सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय रिवासाठी. तीन चौकार आलेत. स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. 5 बॉलमध्ये आता धावसंख्या 12. 24चं टार्गेट अर्धलक्ष तर पार पाडलंय अगदी 5 बॉलमध्ये. सामना सोपा झालाय बॅटिंग मार्कवरती लवालवाडी संघासाठी. 5 बॉलमध्ये धावसंख्या आहे ती 12. मंगेश लेफ्ट आर्म पेसर, परंतु या मॅच मध्ये थोडा महागडा ठरलाय. अंतिम बॉल पुन्हा रिव्हर्स. सक्सेस झालाय. इनफिल्डला क्लिअर करणारा दर्जेदार रिव्हर्सचा हा आणखी एक बहारदार चौकार. बारके आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. संपूर्णपणे पहिल्या षटकामध्ये मॅचचं गणित बिघडवलंय बॅटिंग मार्कवरती. हरीशनं 16 धावा जमवल्यात आणि त्यानंतर अण्णा 11 मुठाच्या आशा संपूर्णपणे पल्लवित करत असताना या मॅच मधून खरं तर जबरदस्त बॅटिंग. 17 धावा आहेत. 7 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा रन मिळते ती 1 स्वरूपामध्ये. प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात अंपायर पॅनल, त्यांचं देखील कौतुक करूया त्या स्पर्धेच्या वतीनं. गेली दोनही रात्र, तिसऱ्या रात्रीमध्ये एक चांगला निर्णय आलाय तुमच्या ऑफिशियलचा देखील. त्या दोनही ऑफिशियलचं आपण मनापासून कौतुक करूयात. 18 धाबा आहेत. 7ची आवश्यकता. स्टाईलनं फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा सरळ बॅटनं धावा येत आहेत. आडव्या बॅटनं धावा मिळवण्याचा प्रयत्न का करायचा आहे त्याचं प्रश्नाचं उत्तर देखील पाहावं लागेल फलंदाजाला, कारण अवघ्या 6 धावांपासून दूर आहे. 6 धावा आणि डायरेक्टली क्वालिफायर मॅचची तिकीट. त्याच पद्धतीचा सामना आहे. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. लॉंग ऑन लॉंग ऑफ मधून 1-2 टप्प्याचं अंतर गाठत बॉल सीमा रेषेच्या पलीकडे या मॅच मध्ये औपचारिकता मोड सिद्ध करणारा चौकार.
2 धावसंख्येची आवश्यकता आहे. सेकंड ओव्हरमधील अंतिम बॉलचा आता खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅचमध्ये आपण पाहतोय वर्णे ठाकूरवाडी संघानं टॉस जिंकला आणि फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. प्रथम आमंत्रित केलंय पलसदरी बी संघाला की आपण प्रथम बॅटिंग करा आणि टार्गेट सेट करा, कारण या मागील दोनही मॅचमध्ये धावा 30 अगदी सहजरित्या झाल्यात. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेगमध्ये. नो बॉलचा कॉल दिलाय पंचांनी. नो +1 विजयाच्या या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मिळत आहेत आणि लव्हालवाडी संघ पोहोचलाय तो नेक्स्ट मॅचमध्ये, अर्थातच क्वालिफायर मॅचमध्ये पोहोचलाय. अंतिम सामन्यामध्ये पोहोचलाय लव्हालवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. आणि अन्ना 11 मुठा संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथपर्यंतच संपतोय आणि त्यांचं देखील आपण मनापासून कौतुक करूयात.